आता यानंतर आपण रुद्र मीडिया रिसर्चचे विशाल लिंगायत सर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. सर, तुम्ही सुद्धा सगळ्यांचे ओपिनियन जाणून घेतलेले आहे. तुम्ही सगळ्या आपल्या राज्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय होतं, त्यांना काय पाहिजे होतं हे जाणून घेतलेलं आहे. तर तुम्हाला काय दिसलं? एक मोदी फॅक्टर 2014 पासून मोदी फॅक्टर हा इफेक्टिव्ह ठरतोय हे आपण बघतोय. मोदी लहर सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आता 2024च्या निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टरचा काही इफेक्ट तुम्हाला ग्राउंडवर दिसला का? रुद्र रिसर्च अँड ॲनालिटिक्स पुणे येथील आमच्या संस्थेच्या आमच्या टीमने पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 महिने झाले आमची टीम ही फेस टू फेस इंटरॅक्शन सर्वे करत होती. क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अशा पद्धतीने आमचा सर्वे झाला. जवळपास आम्ही 1,86,000 पेक्षा जास्त लोकांची आमची चर्चा झाली आणि पूर्ण 48 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जवळपास प्रत्येक 288 विधानसभेला आम्ही टच करण्याचा प्रयत्न केला. यावेळीची निवडणूक ही भूतो न भविष्य अशा पद्धतीची निवडणूक ही झालेली आहे. त्याचे कारण असे आहे, कारण 220 आमदार जवळपास महायुतीच्या बाजूने होती, जवळपास 40 खासदार महायुतीच्या बाजूने होती. पहिल्यांदा इतिहासामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत निवडणुकीपूर्वी इलेक्शन लढत होते आणि ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा एक गट, राष्ट्रवादीचा एक गट वेगवेगळा तयार होऊन तो भाजपासोबत राष्ट्रवादी पहिल्यांदा निवडणुकीपूर्वी लढत होती. तर ह्या निवडणुकीमध्ये 14 आणि 19 सारखी मोदींची वेव तशीच होती का नाही? उद्धव ठाकरेंची मुंबईसारख्या रिजनमध्ये मराठी मुस्लिम मतं जर एकमेकाला कन्वर्ट झाली तर निकाल हा वेगळा, कदाचित हा निकाल हा खूप वेगळा लागू शकतो. वोटिंग टर्नआउट हा 2019ला 60% होता महाराष्ट्रामध्ये, यावेळेस तो 61% झालेला आहे. म्हणजे 1% वोटिंग टर्नआउट वाढलेला आहे. राम मंदिरचा मुद्दा चालणार आहे की नाही, हिंदुत्वाचा मुद्दा चालणार आहे की नाही, महागाईचा मुद्द्याचा परिणाम होऊ शकतो का, मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाचा रिझर्वेशनचा परिणाम होणार का, मुंबईमध्ये महाराष्ट्राबाहेर जे उद्योग गेले, जो आरोप केला जातो विरोधकांकडून गुजरातमध्ये उद्योग नेण्यात आले, त्याचा परिणाम या निवडणुकीवरती होणार का? राहुल गांधींकडून भारत जोडो यात्रेचा त्यांचा परिणाम होणार का? संविधान बचाओ जे SC आणि ST मध्ये त्याचा प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम त्यांच्या मतावरती होणार का? यावेळेस 5 सेंटर मिनिस्टर इलेक्शन लढवत आहेत, जवळपास 2 राज्यातले मिनिस्टर इलेक्शन लढवत आहेत. 33 खासदारांना 48 पैकी 33 खासदार हे पुन्हा इलेक्शन यावेळेस लढवत आहेत. त्यांचं काय होणार आहे हे बघणं हे आपल्याला आता लवकरच एक 50 मिनिटांमध्ये आपल्याला आपल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून बघायला भेटेल आणि नक्कीच हा एक्झिट पोल हा आश्चर्यकारक असणार आहे आपल्या न्यूज चॅनलवरती. या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.